अचूक पासेसच्या जोरावर सम्राटनगरच्या गोल क्षेत्रात धडक मारत खंडोबा तालीम मंडळाच्या खेळाडूंनी सम्राटनगर संघावर दबाव निर्माण केला। अखेरच्या काही मिनिटात खंडोबाकडून आणखी एका गोलची नोंद झाल्यानं सम्राटनगर संघावर 2-1 गोलनं मात करत खंडोबा संघानं चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। श्री बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीनं माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स संघात सामना झाला। सुरुवातीपासूनच दोन्ही संघाकडून वेगवान चढाया झाल्या। सम्राटनगरच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी खंडोबाची बचाव फळी भेदून सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला ओंकार जाधवच्या रूपानं मैदानी गोल नोंदवला। या गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबाच्या कुणाल दळवी, रोहन आडनाईक, पृथ्वीराज शेळके, अवधूत पाटोळे यांनी चढाया केल्या। सामन्याच्या 20व्या मिनिटाला लवप्रीत सिंगनं खंडोबाच्या अमन काझीरला गोल क्षेत्रात धोकादायकरित्या अडवलं। त्यामुळे त्यांना पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला। त्याचा पुरेपूर लाभ उठवत संकेत मेढेनं सामन्याच्या 20व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला 1-1 अशा बरोबरीत आणलं। उत्तरार्धात दोन्ही संघाकडून वेगवान खेळाचं प्रदर्शन घडलं। सामन्याच्या 70व्या मिनिटाला अमन काझीरनं दिलेल्या पासवर प्रभू पवारनं गोल नोंदवला आणि संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। त्यामुळे खंडोबानं हा सामना जिंकत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला।